सगळे पार्टिसिपंट्स आलेले आहेत. ओके. Last time we have studied the Zener diode. Okay, now we are going to study the photodiode. Photodiode आपल्याला स्टडी करायचा आहे आता. Photodiode. श्रुती, तुझा आवाज येतोय. आवाज आपले सर्वांनी म्यूट करा. So today we are going to study photodiode. Okay, photodiode आपल्याला स्टडी करायचं आहे. आता हे photodiode म्हणजे काय आहे? तर photodiode is a special purpose p-n junction diode. Okay, it is a special purpose p-n junction diode. Which also works in reverse bias. Which काही कारणामुळे थोडं डिस्कनेक्ट व्हायला लागलंय. तर लक्ष द्या पुन्हा एकदा. फोटोडायोड. ओके, तर फोटोडायोड म्हणजे काय आहे? फोटोडायोड इज अ स्पेशल पर्पज p-n junction diode. Special purpose p-n junction diode. Okay, which works in reverse bias, and it is used to detect optical signals. It is used to detect optical signals. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या फोटोडायोड म्हणजे काय आहे? हा एक पीएन जंक्शन डायोड आहे पुन्हा एकदा, जो रिव्हर्स बायस मध्येच वर्क होतो. आणि याचा स्पेशल पर्पज काय आहे किंवा याचा यूज काय होतो? ऑप्टिकल सिग्नल डिटेक्ट करण्यासाठी. ओके, ऑप्टिकल सिग्नल डिटेक्ट करण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे काय होतं नेमकं लक्षात घ्या. म्हणजे काय याचा मीनिंग आपल्याला बघायचा आहे. आता हा जो फोटोडायोड आहे तो रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो. ओके, म्हणजे आता सर्किट मध्ये कसं जोडलेला असणार बघा. इट इज लाईक दिस. It is connected like this. Here there is a ammeter, okay, and it is connected to a battery. So this is a PN junction diode which is connected to a battery like this. आता फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केलाय का रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलाय ते सांगा जरा. Okay, it is connected in reverse bias because positive terminal is connected to N and negative terminal is connected to P. So this is the circuit diagram for the photodiode. आणि photodiodeचा symbol कसा आहे लक्षात घ्या. The symbol is like this. This is the symbol. Okay, हा रिव्हर्स बायस मध्ये जोडलाय आणि त्याच्यावर दोन इनवर्ड एरो दाखवायचे.
आणि हे फोटोडायोडचं सिम्बॉल आहे. म्हणजे फोटोडायोडचं सिम्बॉल पुन्हा एकदा काढतोय मी इथे, लक्षात घ्या. The symbol is like this. So this is the symbol of the photodiode. Okay, symbol. आता रिव्हर्स बायस मध्ये जोडल्यानंतर हा ऑप्टिकल सिग्नल कसा काय डिटेक्ट करणार? तर ऑप्टिकल कसा सिग्नल कसा डिटेक्ट करतो इकडे लक्ष द्या. आता पुन्हा एकदा मी इथे डायग्राम काढतोय. सो दिस इज अ पीएन जंक्शन. पीएन जंक्शन डायोड हा पीएन जंक्शन मध्ये असणार आहे आणि इथं काय असणार आहे, देर इज अ डिप्लेशन लेअर. ओके, दिस इज पी साइड, दिस इज एन साइड. दिस इज द मधला जो रिजन आहे याला काय म्हणतो आपण, डिप्लेशन लेअर असं म्हणतो. P side is connected to the negative terminal of the battery and N side is connected to the positive terminal of the battery. P side is connected to negative terminal, N side is connected to positive terminal. आता मला सांगा, इथं जर ॲमीटर मी जोडलेला असेल, हिअर देर इज सपोज ॲमीटर. सध्या ॲमीटरचं रीडिंग काय असेल? सध्या ॲमीटरचं रीडिंग काय असेल सांगू शकताय? या सर्किट डायग्राम साठी ॲमीटरचं रीडिंग काय असेल? आदिती गवळीचं आन्सर आहे 0. सिद्धी पाटील, संध्या पाटील 0, अक्षता माळी 0, राजनंदिनी पाटील 0. हा, तर सध्या ॲमीटरचं रीडिंग असणार आहे 0. याचं रिझन काय आहे? कारण एखादा पीएन जंक्शन डायोड रिव्हर्स बायस मध्ये जोडला तर तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. रिव्हर्स बायस मध्ये तो करंट कॅरी करत नाही. निग्लिजिबल करंट असतो विच कॅन नॉट बी डिटेक्टेड बाय नॉर्मल ॲमीटर. ओके, सो रिव्हर्स बायस मध्ये पीएन जंक्शन डायोड 0 करंट कॅरी करतो. ओके, सो सध्याचं रीडिंग ॲमीटरचं काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे. आता इथं आपण काय करणार आहे, रेडिएशन इन्सिडेंट करणार, म्हणजे लाईट इन्सिडेंट करणार आहे. लाईट कुठे इन्सिडेंट करायची आहे? डिप्लेशन लेअरवर. ओके, आता बघा, when light is incident on depletion layer, डिप्लेशन लेअरवर काय करायचं आहे? लाईट इन्सिडेंट करायचे आहे. आणि आता लाईट इन्सिडेंट केल्यानंतर काय होतंय? लाईट हॅज फोटॉन्स. लाईट हॅज फोटॉन्स, प्रोटॉन्स नव्हे, फोटॉन. फोटॉन नावाची एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला ड्युअल नेचर ऑफ मॅटर नावाचा फिजिक्सचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करायला मिळेल. सो रेडिएशन मध्ये किंवा लाईट मध्ये काय असतात? फोटॉन्स असतात. फोटॉन म्हणजे काय? थोडक्यात एनर्जी पॅकेट्स असतात. फोटॉन म्हणजे काय असतात? एनर्जी पॅकेट्स. इट हॅज एनर्जी पॅकेट. आणि प्रत्येक एनर्जी पॅकेट मध्ये, प्रत्येक फोटॉन मध्ये एनर्जी किती असते? असतं प्लँक्स कॉन्स्टंट. एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट आणि न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. कारण लाईट रेडिएशनला काय असणार आहे? काहीतरी सर्टन फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, ज्यावेळी लाईट डिप्लेशन लेअरवर पडणार त्यावेळी लाईट मधले फोटॉन डिप्लेशन लेअर मध्ये पडणार आणि हे फोटॉन काय करतात? कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतात. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड्स, कारण सेमीकंडक्टर मध्ये काय असतात? कोव्हॅलंट बॉन्ड असतात ना. कोव्हॅलंट बॉन्ड्स आर broken by energy of photon. Energy of photon. ठीक आहे, म्हणजे फोटॉनच्या एनर्जीमुळे लाईट पडली की लाईटचे फोटॉन डिप्लेशन लेअर होणार. फोटॉनची एनर्जी कुणाला मिळते? इन्सिडेंट झालेल्या फोटॉनची एनर्जी कुणाला मिळणार? कोव्हॅलंट बॉन्डला. आणि कोव्हॅलंट बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणं म्हणजे काय? त्याच्यातला इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. ओके, when covalent bond breaks काय होतं? इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड. आणि एक ज्यावेळी इलेक्ट्रॉन जनरेट होतो त्यावेळी एक होल पण जनरेट होतो. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, when एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक्स, वन इलेक्ट्रॉन अँड वन होल इज क्रिएटेड. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार
तेव्हा इलेक्ट्रॉन होल पेअर क्रिएट होणार, कारण कोव्हॅलंट बॉन्ड मधून कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की तिथला इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि जिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय तिथं काय तयार होणार आहे, होल तयार होणार आहे. लक्षात आलं? सो इच कोव्हॅलंट बॉन्ड प्रोड्युसेस वन इलेक्ट्रॉन अँड वन होल. ठीक आहे. आता इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे, डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं, माहिती आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि त्याची डायरेक्शन कशी असते इलेक्ट्रिक फील्डची, एन रिजन टू पी रिजन असते ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज कोणीकडे असतो, एन साइडला असतो आणि पी साइडला काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असते, एन टू पी. त्याच्यामुळं हे डिप्लेशन लेअर मध्ये असणारे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, डिप्लेशन लेअर म्हणजे काय, ऍब्सेन्स ऑफ द फ्री चार्जेस, ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर होल्स. म्हणजे डिप्लेशन लेअर मध्ये चुकून जर इलेक्ट्रॉन किंवा होल आले तर तिथं ते इलेक्ट्रिक फील्ड राहू देत नाही. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, त्या इलेक्ट्रॉन्स अँड होल्सला काय करतं, सरकवतं. कोणीकडे सरकवतं, तर होलला इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन म्हणजे पी साइडला ढकलतं आणि इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे एन साइडला सरकवतं. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉन होल्स तयार होतात, त्या इलेक्ट्रॉन होल्सला हे डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते काय करतं, दोन्हीकडे सेपरेट करतं. म्हणजे होलला पी साइडला सरकवतं आणि इलेक्ट्रॉन्सला काय करतं, एन साइडला सरकवतं. आणि इकडे आलेले इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाऊ शकतात, इकडे आलेले होल जे आहे ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे जाऊ शकतात आणि सर्किट मध्ये काय होणार आहे, करंट सेटअप होतो. हे लक्षात घ्या. रिव्हर्स बायस मध्ये असताना देखील सर्किट मध्ये करंट सेटअप होतो. कशामुळे, लाईट इन्सिडेंट केल्यानंतर. म्हणजे ज्यावेळी, पुन्हा एकदा बघा वर्किंग कसं होतंय, पुन्हा एकदा बघा. लाईट फोटोडायोड वर इन्सिडेंट केली तर लाईटचे फोटॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतात. लाईट मधले फोटॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतात. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की इलेक्ट्रॉन होल पेअर क्रिएट होणार. इलेक्ट्रॉन होल पेअर जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड मुळे होल जे आहे ते पी साइडला जातात, इलेक्ट्रॉन जे आहे ते एन साइडला जातात. ते होल्स आणि इलेक्ट्रॉन जे ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलकडे जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, सर्किटमध्ये करंट सेटअप होतो. सर्किटमध्ये काय होतं, करंट सेटअप होतो. लक्षात येत आहे? म्हणजे जेव्हा लाईट इन्सिडेंट होणार त्यावेळी तुम्हाला सर्किटमध्ये करंट दिसणार आणि जेव्हा लाईट पडायची बंद होणार त्यावेळी कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेकिंग वगैरे काय होणार नाही आणि तो ऑलरेडी रिव्हर्स बायस मध्ये आहे, त्याच्यामुळे करंट सर्किटमध्ये सेटअप होणार नाही. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? सो when light is incident, there is a current in the circuit, म्हणजे ammeter will show reading, and when no light is incident, there is no current. म्हणजे ते थोडक्यात लाईटला सेन्स करतं, म्हणून त्याला फोटोडायोड असं म्हटलं जातं. म्हणजे लाईट पडली की सर्किटमध्ये करंट दिसणार तुम्हाला आणि लाईट पडायची बंद झाली की सर्किट मधला करंट बंद पडणार. ओके, सो दॅट इज द फोटोडायोड. ओके, तर पुन्हा एकदा मी रिव्हिजन घेऊन सांगतो तुम्हाला. रिव्हिजन काय काय बघा. फोटोडायोड का आहे, इट इज अ स्पेशल पर्पज पीएन जंक्शन डायोड आहे. तो कसा वर्क होतो, रिव्हर्स बायस का फॉरवर्ड बायस मध्ये तो वर्क होतो, इट वर्क्स इन रिव्हर्स बायस ओनली. म्हणजे त्याच्या वर्किंग साठी तो फॉरवर्ड बायस मध्ये जोडायचा का रिव्हर्स बायस मध्ये, तर रिव्हर्स बायस मध्ये जोडायचा. त्याच्यानंतर तो कशासाठी वापरला जातो, लाईट सेन्स करण्यासाठी. ओके, त्यालाच काय म्हणायचं, ऑप्टिकल सेन्सर असं म्हणायचं. ओके, म्हणजे लाईटला सेन्स करण्यासाठी, लाईट आहे का नाही ते सेन्स करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, याचं वर्किंग कसं होतं. when the light is incident on the photodiode, we can see current in the circuit, and when there is no light incident on the photodiode, there is no current in the circuit. Okay, that is the working. आणि हे वर्किंग कसं होतं, लाईट ज्यावेळी आपण डिप्लेशन लेअर वर इन्सिडेंट करणार त्यावेळी लाईट मधले फोटॉन डिप्लेशन लेअर मधले कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतात. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होणार. इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाले की ते सेपरेट केले जाणार. कशामुळे सेपरेट होणार आहेत, डिप्लेशन लेअरच्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे. डिप्लेशन लेअर मधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय करतं, होलला पी साइडला पाठवतं, इलेक्ट्रॉनला एन साइडला पाठवतं
आणि एन साइड कुठे कनेक्ट केलेले आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेले आहे ना, त्याच्यामुळे ते एन साइडला आलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातात आणि पी साइडला आलेले होल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे ओढले जातात आणि अशा प्रकारे सर्किटमध्ये काय होतो, करंट सेटअप होतो. ओके, त्याच्यामुळे या ऑप्टिकल याचे फोटोडायोडचे आपल्याला अनेक ऍप्लिकेशन जे आहे ते तयार करता येतील. ओके, याचं एक चांगलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सपोज हे बघा, सपोज हा फोटोडायोड आहे, इट इज कनेक्टेड टू ए बॅटरी, इट इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. एक मिनिट, सपोज हियर देर इज अ सोर्स ऑफ लाईट, सोर्स ऑफ लाईट मधून लाईट बाहेर पडायला लागली. दिस इज सोर्स ऑफ लाईट. हियर देर इज अ फोटोडायोड, which is connected in reverse bias. मी सपोज इथे काय आहे, मॅग्नेटिक कॉइल आहे, कॉइल म्हणजे करंट पास केला असता कॉइल ऍक्ट होते. ठीक आहे, हियर देर इज अ हॉर्न, दिस इज हॉर्न. एक सिंपल सर्किट सांगितलं फोटोडायोडचं कसं वर्किंग होऊ शकतं. आता बघा, इथे एक सोर्स ऑफ लाईट आहे आणि याच्या समोर इथं फोटोडायोड आहे. ओके, आता सोर्स ऑफ लाईट मधून लाईट जी आहे ती कंटिन्युअसली काय होणार, फोटोडायोड वर पडणार. मी काय सांगतोय लक्षात येते, हा जो लाईट सोर्स आहे त्याची लाईट कंटिन्युअसली फोटोडायोड वर पडणार. फोटोडायोड वर लाईट कंटिन्युअसली पडली तर सर्किटमध्ये काय राहणार आहे, देर इज अ करंट, कारण लाईट पडली की सर्किटमध्ये करंट. आता सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला लागला की इथं काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड सेटअप होणार. असं या मॅग्नेटिक फील्ड मुळे हा स्विच जो आहे तो ओढून धरला जातो पाठीमाग. हा एक स्विच आहे विच इज केप्ट ओपन बाय दिस मॅग्नेट. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हॉर्न काय असणार आहे, सुरुवातीला ऑफ कंडिशन मध्ये असणार, हॉर्न वाजत नाही. ठीक आहे, आता सपोज इथं मध्ये एक पर्सन आला, म्हणजे हा सोर्स ऑफ लाईट आणि फोटोडायोड यांच्यामध्ये एखादा पर्सन आला तर काय होणार, पर्सन आला तर फोटोडायोड वर लाईट पडायची बंद पडणार. लाईट पडायची बंद पडली की सर्किट मधला करंट बंद होणार आहे, कारण फोटोडायोड वर लाईट बंद पडली की सर्किट मधला करंट बंद होणार. सर्किट मधला करंट बंद झाला की इथं मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे. ओके, इथं मॅग्नेटिक फील्ड नसल्यामुळे हा स्विच काय होणार, ऑटोमॅटिकली स्प्रिंग ऍक्शन मुळे इथं टच होणार, सर्किट मध्ये करंट सेटअप होणार आणि हॉर्न काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो बर्गलर अलार्म म्हणा, म्हणजे चोरांचा अलार्म किंवा दरोडेखोरांचा अलार्म जो आहे त्याचं सर्किट आपल्याला इथे डेव्हलप करता येतं. किंवा अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की ऑटोमॅटिक वॉटर टॅप्स असतात, ऑटोमॅटिक वॉटर टॅप, बरोबर आहे ना, की ज्याच्यामध्ये टॅपच्या खाली आपण हात नेल्यानंतर तो टॅप ऑटोमॅटिकली चालू होतो. तर इथं देखील या पद्धतीची सर्किट डायग्राम असते. ओके, किंवा तुमचं एटीएम मशीन जे आहे, एटीएम मशीन, तर त्याच्यामध्ये करन्सी नोट काउंट करण्यासाठी अशा प्रकारचं सर्किट वापरलं जातं. म्हणजे एक करन्सी नोट मध्ये इथं येऊन गेली तर इथं काय होणार आहे, एक पल्स तयार होणार. असा दुसरी नोट इथं मध्ये येऊन गेली की दुसरा पल्स. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी नंबर ऑफ करन्सी नोट्स काय होतात, त्या पाथ मधून ट्रॅव्हल होतात, त्यावेळी काय होणार आहे, अशा प्रकारे पल्सेस तयार होतात आणि पल्स काउंटर नावाचं इथे एक सर्किट असतं. ओके, पल्स काउंटर नावाचं एक सर्किट असतं आणि ते पल्स काउंटर काय करतं, तिथं किती नंबर ऑफ पल्सेस जनरेट झालेले आहेत, म्हणजे किती नंबर ऑफ करन्सी नोट तिथून पास झालेले आहेत ते आपल्याला कळणार आहे. तर हे लक्षात आलं का बघा, कोणाला काय याच्यामध्ये डाऊट असला तरी विचारा. म्हणजे असे फोटोडायोडचे अनेक ऍप्लिकेशन आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये फोटोडायोडवर लाईट पडली की सर्किट ऑन होणार
आणि लाईट बंद झाली की सर्किट काय होणार आहे, ऑफ होणार आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे एखादा बर्गलर अलार्म आपण तयार करू शकतो किंवा फायर अलार्म देखील तयार करू शकतो. ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर, करेक्ट. ओके, ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर जे आहेत म्हणजे डोअरच्या समोर आला की डोअर ओपन होतात. हे देखील सर्किट जे आहे म्हणजे इथं हॉर्न ऐवजी फक्त काय बसवावं लागेल, आपल्याला मोटर बसवावं लागणार जी डोअर ओपन करते. म्हणजे इथं सोर्स ऑफ लाईट आणि फोटोडायोड यांच्यामध्ये पर्सन आला की काय होणार आहे, हे सर्किट ऑन होणार, मोटरचं सर्किट ऑन होणार आणि डोअर जे आहे ते ओपन होणार आहे अँड सो ऑन. ओके, सो ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर असेल, ऑटोमॅटिक वॉटर टॅप असेल किंवा बर्गलर अलार्म असेल किंवा आणखी इतरही अनेक ऍप्लिकेशन, काउंटर, या पद्धतीनं. आता त्याचबरोबर इथं आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे तर करंट इन द सर्किट, फोटोडायोडचं जे सर्किट असणार आहे, हे सर्किट, या सर्किट मधला करंट कशावर डिपेंड असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी असणार आहे. ओके, सो करंट इन द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. याचा मिनिंग काय होतो तुम्हाला सांगतो मी, इकडे लक्ष द्या. हे बघा, एक फोटॉन काय करतो, एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करणार ना. एक फोटॉन काय करतो, एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतो. ठीक आहे. 4 फोटॉन पडले तर 4 कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार, 10 फोटॉन पडले तर 10 कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार आहे. आता लाईटची इंटेन्सिटी म्हणजे काय असतं हे तुम्हाला त्या ड्युअल नेचर ऑफ मॅटर या टॉपिक मध्ये आहे. लाईटची इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट टाइम असतं. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय, लाईट इंटेन्सिटी काय डिसाइड करते, लाईट इंटेन्सिटी काय डिसाइड करते, नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर सेकंड डिसाइड करते, नंबर ऑफ लाईट इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी म्हणजे लाईटचा ब्राईटनेस वाढवला तर नंबर ऑफ फोटॉन काय होतात, जास्त इन्सिडेंट होतात. लाईटची इंटेन्सिटी कमी केली तर नंबर ऑफ फोटॉन्स पर सेकंड काय होतात, कमी इन्सिडेंट होतात. इंटेन्सिटी जास्त वाढवली तर जास्त फोटॉन इन्सिडेंट होणार, जास्त फोटॉन इन्सिडेंट झाले तर जास्त कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार, आणि जास्त कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले तर जास्त इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार. म्हणजे अशा प्रकारे फोटोडायोडवर पण फोटोडायोडवर आपण जास्त इंटेन्सिटीचे लाईट इन्सिडेंट केली तर काय होतो, जास्त करंट सेटअप होतो, आणि कमी इंटेन्सिटीचे लाईट इन्सिडेंट केली तर काय होणार आहे, कमी करंट सेटअप होणार आहे. ओके, त्याच्यामुळं करंट इन फोटोडायोड सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट असणार आहे. ही कन्सेप्ट लक्षात आली का बा, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. ओके, त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट काय, आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा असेल, टू ब्रेक कोव्हॅलंट बॉन्ड, काय झालं पाहिजे, Eg शुड बी ग्रेटर दॅन, Eg शुड बी ग्रेटर दॅन एच न्यू असलं पाहिजे, किंवा Eg शुड बी ग्रेटर दॅन, सॉरी to break covalent bond, okay, energy of photon, okay, energy of photon should be greater than Eg असलं पाहिजे, किंवा energy of photon should be greater than Eg. म्हणजे Eg म्हणजे काय आठवते काय, सांगा जरा, Eg म्हणजे काय. टू ब्रेक म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचे असेल तर सगळ्या लाईटनं तो ब्रेक होणार नाही, एका पर्टिक्युलर लाईटनं ब्रेक होणार आहे. हा, Eg म्हणजे काय असतं, बँड गॅप किंवा एनर्जी गॅप. ओके, बँड गॅप म्हणजे फॉर एक्झाम्पल
सिलिकॉन मध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड जर ब्रेक करायचा असेल तर फोटॉन मध्ये एनर्जी किती पाहिजे? 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जर्मेनियम मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर आपल्याला एनर्जी किती लागते? 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट और मोर. ठीक आहे, लक्षात येत आहे? सिलिकॉन मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट और मोर एनर्जी लागते आणि जर्मेनियम मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट और मोर. ओके, म्हणजे थोडक्यात कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर कुणाची एनर्जी जास्त पाहिजे? कुणापेक्षा जास्त पाहिजे? फोटॉनची एनर्जी, फोटॉन मध्ये एनर्जी जास्त असली पाहिजे तरच तो कोव्हॅलंट बॉन्डला ब्रेक करू शकणार आहे. ओके, आणि कशापेक्षा जास्त पाहिजे? बँड गॅप पेक्षा जास्त पाहिजे तरच कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतो. ओके, आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो कंडक्शन बँड मधून व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातो. इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये आणि मग इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रिक करंट सेटअप होणार आहे. ओके, आता फोटॉनची एनर्जी कशी काढायची? एक शॉर्टकट आहे, तर तो शॉर्टकट लिहून घ्या. आम्हाला तुम्हाला हा ड्युअल नेचर ऑफ मॅटर मध्ये देखील लागणार आहे. ओके, शॉर्टकट काय बघा, हा महत्वाचा आहे. एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय फॉर्म्युला. एनर्जी ऑफ फोटॉन is given by formula 12,400 divided by wavelength in angstrom. म्हणजे फोटॉन, एखाद्या लाईटच्या फोटॉन मध्ये किती एनर्जी आहे ते कसं काढणार? 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा. 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय असतं? वेव्हलेंथ. ती तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, ओके, photodiode is made up of silicon. ठीक आहे, फोटोडायोड जो आहे तो सिलिकॉनचा तयार झालेला आहे. Can it detect light of 8,000 angstrom? म्हणजे सिलिकॉनचा एक डायोड आहे, तो रिव्हर्स बायस मध्ये जोडला आहे सध्या. हे बघा, असा सिलिकॉनचा डायोड आहे. इट इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. आणि याच्यावर काय केलं? 8,000 अँगस्ट्रॉम चे रेडिएशन इन्सिडेंट केले. तर सर्किट मध्ये करंट सेटअप होईल का? म्हणजेच ही लाईट तो फोटोडायोड डिटेक्ट करेल का, असा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन सांगितलं लक्षात येते का? देयर इज अ फोटोडायोड विच इज मेड अप ऑफ सिलिकॉन. तो सर्किट मध्ये जोडलेला आहे. सध्या करंट किती असणार आहे? 0. आता 8,000 अँगस्ट्रॉमची लाईट मी त्याच्यावर इन्सिडेंट केली. ठीक आहे, तर या लाईट मुळे सर्किट मध्ये करंट सेटअप होईल का? म्हणजे 8,000 अँगस्ट्रॉमचे रेडिएशन तो सेन्स करू शकेल का? तर कसं काढणार? अगोदर एनर्जी ऑफ फोटॉन काढूया. एनर्जी ऑफ फोटॉन. फोटॉनची एनर्जी कशी काढायला सांगितले मी? तर 12,400 डिवायडेड बाय 8,000, बरोबर आहे ना? म्हणजे 12,400 बाय लॅम्बडा करायचा आहे. हे आन्सर कशामध्ये येणार? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. सो 1.55 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, 1.55 electron volt. And to break covalent bond, एनर्जी रिक्वायर्ड किती असणार? एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे Eg ना, किती असते सिलिकॉन साठी? 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग फोटॉन मधली एनर्जी जास्त असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार आणि मग ते सर्किट मध्ये करंट सेटअप होणार आहे. ठीक आहे, सो हेन्स इट कॅन डिटेक्ट सिग्नल. ठीक आहे, सपोज वन मोर क्वेश्चन. याचा आन्सर सांगता येते का बघा? Photodiode has band gap
ऑफ 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक फोटो डायोड आहे, एक म्हणजे पीएन जंक्शन डायोड आहे, जो अशा मटेरियल पासून तयार झालेला आहे की ज्याचा बँड गॅप किती आहे 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर त्याच्यावर सपोज आता 7000 अँगस्ट्रॉमचे रेडिएशन इन्सिडेंट केले. कॅन इट डिटेक्ट करू शकेल का? सांगा बघूया, आन्सर कॅल्क्युलेट करून सांगा. सहीच आन्सर नो आहे. त्याच्यानंतर श्रद्धा नो आन्सर, मानसी नो. हे बघा, एनर्जी ऑफ फोटॉन काढूया. एनर्जी ऑफ फोटॉन किती येणार 12,400 डिवायडेड बाय 7,000. 0 0 0 0 कॅन्सल. सो इट इज 1 point approximately 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं. 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे फोटॉन मध्ये एनर्जी कमी आहे. ओके, इथे किती 2.5 लागते एनर्जी. बँड गॅप एवढी एनर्जी पाहिजे ना, आणि आहे किती फोटॉन मध्ये 1.8, म्हणजे तो बँड गॅप म्हणजे त्या कोव्हॅलंट बॉन्डला तो ब्रेक करू शकणार नाही, अँड देअरफॉर इट कॅन नॉट डिटेक्ट दिस लाईट. सो आन्सर इज नो. नो इज अ करेक्ट आन्सर. ओके, नीट 2000 टाइम संपत आल्यामुळे काय करायचं आहे, परत रिकनेक्ट करायचं आहे. मी मीटिंग एंड करतोय, पुन्हा रिकनेक्ट करा. ओके.